सोलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी महापौर मनोहरपंत सपाटे जे आहेत या ठिकाणी आता उपोषणाला बसलेले आहेत। खरं तर महापालिका निवडणुकीचा अर्ज भरायला 23 तारखेपासून जे आहे ते सुरुवात झालेली आहे आणि 30 तारखेपर्यंत ही अर्ज भरणी जी आहे ते होणार आहे। मात्र तत्पूर्वीच आता चक्क माजी महापौरांना जे आहेत या ठिकाणी उपोषणाला पक्ष कार्यालयाच्या बाहेर बसावं लागतंय। त्यामुळे नक्की त्यांचं म्हणणं काय आहे ते देखील आपण जाणून घेऊया, कारण त्यांनी बॅनरबाजी करत या ठिकाणी उपोषणाला बसलेलं आपल्याला पाहायला मिळतात। सपाटे साहेब, खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांसोबत आहात, मात्र आज तुम्हाला पक्षाच्या कार्यालयाबाहेरच उपोषणाला बसण्याची वेळ आलेली आहे। नक्की काय अशी कारणं आहेत की तुम्ही उपोषणाला बसलेले आहात, काय सांगा? शरद पवारांच्या विचारापासून पक्ष लांब जातोय, शरद पवारांच्या विचाराला आणि अस्तित्वाला धक्का लागतोय, म्हणून मी उपोषणाला बसलेलो आहे। या पक्षामध्ये मी गेली 50 वर्ष पवारसाहेबांबरोबरचा माझा राजकीय प्रवास आहे आणि अशी अवस्था असताना 50 वर्षात पवारसाहेबांनी पुलोद काढलं, पुलोदबरोबर पवारसाहेब येस काँग्रेस काढले, येस काँग्रेस, पवारसाहेबांनी काँग्रेसमध्ये, जिथे पवारसाहेब तिथे आहे। पवारसाहेब हा आमचा पक्ष आहे आणि निष्ठावंत म्हणून मी काम करत असताना जर आत्ताच्या सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पवारसाहेबांच्या विचाराला तिलांजली दिली जाते आहे, पक्षाच्या अंतर्गत कारशानं आपल्या निवडून येणाऱ्या जागा दुसऱ्याला द्यायच्या आणि त्यांना त्यांची शक्ती वाढवायची आणि आपली पक्षाची शक्ती कमी करायची, पक्ष हिताविरुद्ध काम करायला येतं अध्यक्ष, म्हणून मी ह्या उपोषणाचा मार्ग स्वीकारला। पण मग असं नेमकं नक्की काय झालं आणि कोणत्या जागांवरती हा सगळा प्रकार झालेला आहे आणि कोणी केलेला आहे हा? बघा, एक उदाहरण घ्या, बिर्यासाहेबांचा वाड त्यांच्या मुलाला दुसरीकडे पक्षात द्यावं लागलं, बिर्यासाहेब पक्षाच्या ह्याच्यात त्यांच्या मुलाला दुसरीकडे जावं लागलं, त्या बिर्यासाहेबांनी दुसऱ्या अजितदादा पक्षात प्रवेश घ्यायला लागला। मी स्वतः प्रभाग 6मध्ये इच्छुक आहे, मी 2017पर्यंत प्रभाग 6चा नगरसेवक आहे। 2017ला माझं तिकीट कापलं, माझ्याबरोबरच्या माणसाचं कापलं आणि ते बरोबर वाड वाणकरच्या ताब्यात दिला, वाणकरांच्या ताब्यात दिला, म्हणजे हे पक्षाविरुद्ध कृती आहे। आणि आता परत मी प्रभाग 6मध्ये इच्छुक आहे, तर 4ही जागा पक्षाच्या उंबाटा या पक्षाला वाणकर साहेबाला देऊन टाकल्या, म्हणजे 4ही जागा दिल्यानंतर पक्षाचं अस्तित्व राहिलं कुठे? आणि एवढंच करून ते थांबले नाहीत, तर त्यांचा पदाधिकारी आणि त्यांचा कार्यकर्ता चंद्रकांत पवार यांना त्या सेवादलचा अध्यक्ष आहे, त्याला त्यांनी त्या पक्षात शिवसेनेमधून उमेदवारी द्यायला सांगितली आणि मग तिकडे शिवसेनेमधून आपला कार्यकर्ता जाणार, माझ्याजवळचा एक कार्यकर्ता फोडून त्यांना शिवसेनेमध्ये जाणं मागणार आणि या पद्धतीनं पक्षाचे कार्यकर्ते जर दुसऱ्या पक्षात पाठवून पक्षविरोधी कृती करणं हे योग्य नाही। आणि तसंच उंबाटा प्रभाग क्रमांक 7मध्ये माझा पुतना तिकीट मागतो आहे, तिथे मात्र उंबाटाला उलटी बाजू आहे, ते भाजपमध्ये जात आहेत, ते भाजपला मदत करत आहेत, बर्डेसाहेब भाजपची आघाडी करत आहेत, भाजपला त्यांची मुलगी तिकीट मागते आहे, म्हणजे उंबाटा तिकडं भाजपला तिकीट मागतो, उंबाटा इकडं शिवसेनेचं अस्तित्व ठेवतो आणि तिकडं उंबाटा भाजपचं अस्तित्व ठेवतो आणि आमची दोन्हीकडे मदत घेतो आणि आमची दोन्हीकडे मदत घेऊन आम्हाला एकही जागा देत नाहीत, हा अन्याय आहे। आता ज्ञानेश्वर सपाटे माझ्यापासून आज माझ्या उपोषणाला आला नाही, निघून गेला तो माझ्यापासून की तुमचा पक्ष तुम्हाला विचारत नाही, तुमचा पक्ष मला तिकीट देत नाही, तर मी जातो दुसऱ्या पक्षात। म्हणजे पक्षातल्या कार्यकर्त्याला निगेटिव्ह थिंकिंग देऊन दुसऱ्या पक्ष पाठवून द्यायचं आणि विरोधकाला मदत करायची पक्षाच्या शक्तीची, हे गादेकर साहेबांना शोभणारं काम नाही। त्यांनी पक्षहिताच्या विरुद्ध, शरद पवारांच्या विचाराच्या हिताविरुद्ध ते काम करतायत। पण मग असं का करतायत? केवळ तुम्हाला तिकीट मिळू नये म्हणून करता आहेत की काय एकंदरीत धोरण आहे त्यांचं? तुम्हाला माहीत आहे माझ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आणि त्या विनयभंगाच्या गुन्ह्यात मोर्चा कोणी काढला, ते लोक कोण आहेत, नाना काळे कोणाचा का संबंधित आहे, हे भाजपमध्ये का गेले, म्हणजे दिलीप कोल्हे हे कोणाचे संबंधित आहेत आणि याचं नेतृत्व कोण करतं आहे, ह्या सगळ्या गोष्टी महापालिकेचं निवडणूक डोक्यासमोर ठेवून मला बदनाम करण्याचं आणि मला राजकारणातून बायकॉट करण्याचं प्रयत्न या सगळ्या मंडळींनी करतायत, माझ्या संस्थेवर प्रशासक आणण्याचा प्रयत्न करतायत आणि म्हणून मी निवडणुकीच्या रिंगणात आहे की जनतेचे अस्तित्व माझ्याबरोबर आहे, जनता माझ्याबरोबर आहे। शिवाजी मराठा समाज सेवा मंडळाची निवडणूक मी जिंकली आणि आता उद्या प्रभाग 6ची निवडणूक जिंकणार,
ह्या असा माझा दावा आहे आणि ते शरद पवारांच्या विचाराचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा कॅन्डिडेट तिथं निवडून यावा ही माझी भावना आणि इच्छा आहे. म्हणून पक्षाच्या अध्यक्षांनी ज्या 1 ते 10 गोष्टी ज्या मी दाखवलेत, अहो मुलाखतीच कॅन्सल केल्या. निवडणूक प्रमुख धैर्यशील मोहिते पाटील खासदार साहेब आहेत, ते येणार नाहीत आता. मुलाखती पक्षाच्या कॅन्सल केल्या, कॅन्सल केल्या, मुलाखतीच नाहीत. मग कसं उमेदवारी देणार? काय नाही, ते त्यांच्या एकूण 17 अर्ज त्यांच्याकडे फायनल झालेत म्हणतात आणि 17मध्ये उंबाटाच्या मदतीनं काँग्रेसच्या मदतीनं कुठलं सीट येणार आहे त्यांनी सांगावं. आणि म्हणून मी प्रस्ताव ठेवला, जर उंबाट आणि काँग्रेसच्या मदतीनं आपल्या जर 17 जागा येणार असतील तर काय हरकत नाही, पण तशी परिस्थिती आहे का दाखवा. तर तसं नसेल तर आपण अजितदादा त्या पक्षाची युती करू, आपल्या 4 जागा वाढतील. पण मग चिन्हावर तरी लढणार आहे का पार्टी तुमची इथे? कोण? तुमची पार्टी जे आता शहराध्यक्ष म्हणतायत 17 उमेदवार देत आहेत, ते चिन्हावर लढणार आहेत का त्यांच्याच चिन्हावर लढणार? त्यात पक्षाचे 17 उमेदवारांनी अर्ज मागितलेत, त्यात आता निवडून कोण येतं त्यांनी जाहीर करावं किती जागा निवडून येणार. अहो साहेब, जर तुम्हाला अजित पवारांच्या पक्षाशी जर युती केली तर पक्षाची संख्या वाढेल, उमेदवार जास्त निवडून येतील. आणि म्हणून माझा असा दावा आहे आणि माझं हे आंदोलन अजितदादा पक्षाशी युती करावी यासाठी माझं हे आंदोलन. आणि या प्रभागामध्ये निश्चितपणे राष्ट्रवादीचे कॅन्डिडेट असावेत हा माझा दावा आहे. शरद पवार साहेब असतील, सुप्रिया सुळे असतील किंवा इथले जे निरीक्षक म्हणून नेमलेले धैर्यशील मोहिते पाटील आहेत जे खासदार आहेत, यांच्याशी काय आपली चर्चा झाली आहे किंवा त्यांच्याशी चर्चा करणार आहेत का? मी काल अकलूजला गेलो, त्यांना भेटलो, त्यांना वस्तुस्थिती सांगितली, त्यांना वस्तुस्थिती पटली. ते म्हणाले मी प्रांतिकच्या अध्यक्षाला सांगतो, तुमचा अध्यक्ष ऐकत नाही, तो उंबाटाला जागा सोडायची म्हणून ठरतोय. तुमचा अध्यक्ष तुमचं काय हे असेल माहीत नाही, मी वरिष्ठाला तेच कळवतो असं शशिकांत शिंदेला सांगतो म्हणून त्यांनी सांगितलं. मला त्यांच्याकडे जायला सांगितलं. शशिकांत शिंदेने गेलो, पवारसाहेबांना भेटलो. पवारसाहेबांनी शशिकांत शिंदेना फोन केला की प्रभाग 6मध्ये आणि प्रभाग 7मध्ये 2-2 जागा घ्या तुम्ही. पवारसाहेबांनी शशिकांत शिंदे साहेबांना सांगितलं आणि पवारसाहेबांच्या आदेशाप्रमाणे मी शशिकांत शिंदेना भेटलो. तर शशिकांत शिंदेने खाली महेश गादेकर साहेबांना सांगितलं. महेश गादेकरनी तशा पद्धतीचं कृती करणं गरजेचं असताना त्यांनी त्याला निरोप दिला, आमची आघाडी झाली आहे त्यामुळे आता जागा देता येत नाही. आघाडीत जागा त्यांना सोडल्या 4. मग जर पक्षाच्या जागा जर त्यांना सोडल्या तर आघाडी झाली कशी? एकही जागा नाही तर आघाडी कशी? दोस्ती कशी? थोडं तुमचं थोडं आमचं, मग कसली दोस्ती, कसली आघाडी? मग मी म्हणलं बर्डे तिकडं भाजपकडे गेला आहे, मग जर त्यांनी 7मध्ये आघाडी मोडत असतील तर आपण 6मध्ये मोडू आघाडी. नसेल तर अजितदादा पक्षाची आघाडी करू. पक्षाच्या हिताचं काय तर निर्णय घ्या. गादेकर साहेबांना मी सातत्यानं सांगतोय, गेली 8 दिवस मी त्यांना रोज भेटतो आणि रोज सांगतोय, पण ते मला दखल देत नाहीत. मग पुढची भूमिका आता तुमची काय असणार आहे? आज तुम्ही उपोषणाला बसलात, हे उपोषण केव्हापर्यंत सुरू राहणार आहे तुमचं? कंटिन्यू करतोय आता, कंटिन्यू करू आता नाही जोपर्यंत निर्णय होतो. हां का पवारसाहेब आणि प्रांताध्यक्ष जोपर्यंत दखल घेत नाही तोपर्यंत कंटिन्यू. आपण पाहतोय खरं तर अजितदादांसोबत युती करावी सोलापूरमध्ये तर आपल्या पक्षाचा फायदा आहे. आणि ज्या पद्धतीनं युती झालेली आहे, जी आघाडी झालेली आहे ती मान्य नसल्याचं दावा करत या ठिकाणी माजी महापौर ज्या आहेत मनोहर सपाटे त्या ठिकाणी बेमुदत उपोषणाला या ठिकाणी बसलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामन विनोद नाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर. आणि पवारसाहेबांनी सांगितलं भाजप सोडून कोणाबरोबर युती करा म्हणलं, मग करायला काय हरकत आहे? पवारसाहेबांचा आदेश पाळायला पाहिजे. भाजप सोडून कोणाबरोबर युती करा, मग अजितदादाच्या पक्षाबरोबर करायला काय हरकत आहे? पुण्यात केली आहे ना. मग पक्षाचं अस्तित्व आणि पक्षाची ताकद वाढवायची असेल तर गादेकर साहेबांनी हा निर्णय पक्षहिताच्या दृष्टीने घेणं गरजेचं आहे. पक्षाचे 8 कार्पोरेटर 4 कार्पोरेटर वाढतील. आपण जर ते प्रभाग 6 आणि 7मध्ये जर ज्ञानेश्वर सपाटे दुसऱ्या पक्षात जाणं पक्षाचं नुकसान आहे. आमचं सपाटे घराणं शरद पवारशी निष्ठावंत असताना मला वेदना होतात, डोळ्यात अश्रू येतात की माझा पुतण्या त्या पक्षात चालला, दुसऱ्या पक्षात जातो आहे. म्हणजे तुम्ही पक्षविरोधी जायला प्रवृत्त करतात. बेरियासाहेबांची मुलं दुसऱ्या पक्षात गेली, म्हणजे तुम्ही पक्षहिताच्या दृष्टीनं का काम करत नाही? बेरियासाहेबांच्या दोन्ही मुलं बेरियासाहेबांनी अजितदादाच्या पक्षात प्रवेश घेतला, म्हणजे हे कशासाठी होतं काय? म्हणजे पक्षविरोधी काम तुम्ही करतात. पवारसाहेब काय दखल घेत नाहीत का अशा गोष्टींची? पवारसाहेब आजारी असल्यामुळं भेट होईना आहे आणि पवारसाहेब आजारी आहेत, भेट होत नाही, त्याचा हे फायदा घेतात. आपण पाहतोय खरं तर खतखत जे आहे ती माजी महापौरांची जी आहे त्या ठिकाणी ते व्यक्त करता आहेत. आणि
अजितदादांसोबत युती करावी अशी त्यांची मागणी जी आहे त्या ठिकाणी असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन विनोद मुनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.